नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ स्पेशल असणार आहे कारण आजचा व्हिडिओ आहे मराठी टीव्ही इंडस्ट्री स्पेशली झी मराठी फॅमिलीचा चॉकलेट बॉय शाल्व किंजवडेकर बद्दल। शाल्वला आपण ओळखतो ते त्याच्या मोस्ट फेमस सिरियल येऊ कशी तशी मी नांदायला मधील ओम या कॅरेक्टरसाठी आणि सध्या झी मराठीवर गाजत असलेल्या शिवा सिरियल मधून तो आशूच्या रूपाने आपल्या भेटीला येतच आहे। आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया शाल्वच्या पर्सनल लाईफ, त्याच्या प्रोफेशनल करिअर आणि लवकरच शाल्व खऱ्या आयुष्यात विवाह बंधनात अडकणार आहे तर शाल्वच्या जोडीदाराबद्दलही डिटेलमध्ये जाणून घेऊया। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। शाल्वचा जन्म 25 एप्रिल 1996 रोजी पुण्यामध्ये झाला। शाल्वने पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून बॅचलर ऑफ आर्ट्सची डिग्री घेऊन ग्रॅज्युएशन कंप्लीट केले आहे। शाल्वने आतापर्यंत 5 मूवीजमध्ये काम केले आहे। त्या मूवीजची नावं आहेत हंटर अँड जरा हटके, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, एक सांगायचंय आणि ऑफकोर्स माधुरी दीक्षितची फर्स्ट मराठी मूवी बकेट लिस्ट यामध्ये शाल्वची भूमिका होती। तसेच शाल्वने आतापर्यंत 3 सिरियल केले आहेत, गोंड्या आला रे, येऊ कशी तशी मी नांदायला आणि शिवा। आता जाणून घेऊया शाल्वच्या पर्सनल आयुष्यातील जोडीदाराबद्दल। शाल्वचे लग्न जमले आहे श्रेया डफळापूरकरशी। शाल्व किंजवडेकर आणि श्रेया डफळापूरकर गेली अनेक वर्षापासून एकमेकांबरोबर आहेत। गेल्या वर्षी या दोघांनी थाटामाटात साखरपुडा केला। आता शाल्व श्रेयाची ही जोडी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे। नुकताच या दोघांच्या लग्नाचा मुहूर्त पार पडला आहे। शाल्व आणि श्रेयाचे लग्न येत्या काही दिवसातच होणार आहे। तर मंडळी, तुम्हाला शाल्व आणि श्रेयाची जोडी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा। मराठी सिने विश्वातील नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते। बाय बाय।